नमस्कार. आजची बातमी जरा वेगळी आहे. एकदम गरमागरम आणि थेट लग्नमंडपातून. लग्नमंडपातून. हो, म्हणजे विचार करा, एका नववधूने आधी 7 वचनं घेतली आणि त्यानंतर अवघ्या 10 मिनिटात लॅपटॉप उघडला. आणि कामाला लागली. अगदी. एक क्रिटिकल बग फिक्स केला तिने. तर ही एक साधी घटना आहे की कामाचा नवा पायंडा, यावरच आपण आज जरा बोलूया. हो. आणि या एका फोटोने इंटरनेटवर जणू 2 गटच पाडले आहेत. एक गट या हसल कल्चर किंवा सतत काम करण्याच्या वृत्तीचं कौतुक करतोय, बरोबर. तर दुसरा गट टीका करतोय. अगदी. हां. त्यांना हे कामाच्या अतिरेकाचं एक चिंताजनक उदाहरण वाटतंय. बरोबर. आणि ही गोष्ट आहे गौरी अग्रवाल यांची. ज्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक स्टार्टअप चालवतात. हो, कोयल AI नावाचं. हो. आणि त्या तिथे CTO आहेत, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर. आणि गंमत म्हणजे ही सगळी गोष्ट बाहेर आली त्यांच्या भावामुळे. हो, मेहुल अग्रवाल जे CEO आहेत, त्यांनीच तो फोटो शेअर केला आणि काय म्हणतात त्याला एक वादच सुरू झाला. तो फोटोच तसा आहे, म्हणजे खूप बोलका. हो ना. पारंपरिक वधूच्या पोशाखात आणि लॅपटॉपवर काम करते. आणि शेजारी नवरा, तो आरामात बसून हसतोय. म्हणजे एकाच फ्रेममध्ये 2 वेगळीच जगं दिसतायत. अगदी. आणि भावाने जे कॅप्शन लिहिलं त्याने तर अजूनच म्हणजे. हो, त्याने लिहिलं की लोक स्टार्टअप्सबद्दल खूप छान कल्पना करतात, पण सत्य वेगळं आहे. बरोबर. ही माझी बहीण लग्नानंतर 10 मिनिटात बग फिक्स करते आणि हे शोबाजीसाठी नाहीये. कारण आई-वडिलांनी तर आम्हा दोघांनाही ओरडा लिहिला. हो, म्हणजे त्यांनी एक प्रकारे स्पष्टीकरणच दिलं. पण इथेच थांबलं नाही. नाही. या चर्चेला खरं खत पाणी मिळालं ते मेहुलच्या पुढच्या अपडेटमुळे. हो, त्याने जे नंतर लिहिलं त्याने त्या आगीत तेल ओतलं. तो म्हणाला, ती सध्या हनीमूनवर आहे, पण दिवसातून 3 तास मीटिंग्स घेत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, नवरा खुश नाहीये. बस. या वाक्याने तर सगळा रोखच बदलला चर्चेचा. पण गौरीने स्वतः पण यावर एक मजेशीर उत्तर दिलं. हो, तिने लिहिलं की कधी भारतीय लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तासनतास फक्त बसून बघा. मग तुम्हाला आपोआप पूर्वीपेक्षा जास्त कोडली हवंसं वाटेल. म्हणजे तिने ते विनोदावर नेलं. पण तोपर्यंत इंटरनेटवर 2 तट पडले होते. हो, एक गट जो कौतुक करत होता की काय डेडिकेशन आहे. हो, संस्थापक कामात पूर्णपणे मग्न आहेत, या मेहनतीला सलाम, अशा प्रतिक्रिया होत्या. पण दुसरा गट तो मात्र खूप टीका करत होता. हो, अनेकांनी याला क्रिंज म्हटलं, परफॉर्मेटिव्ह सुद्धा. म्हणजे फक्त दाखवण्यासाठी केलेलं आहे असं. अगदी, की सोशल मीडियावर आपली एक मेहनती संस्थापक अशी प्रतिमा तयार करायची आहे. एका युजरने तर खूप स्पष्ट लिहिलं होतं काय? की मी माझ्या करिअरसाठी वचनबद्ध आहे, पण आयुष्यातले महत्वाचे क्षण गमावून नाही. खरंय? आणि या टीका-टिप्पणीचा पलीकडे जाऊन काही लोकांनी खूप महत्वाचा मुद्दा उचलला. कोणता? की त्या स्टार्टअपमध्ये दुसरा कोणी इंजिनियर नव्हता का तो बग हाताळायला? अरे हो, बरोबर. CTOला स्वतःच्या लग्नाच्या दिवशी आणि हनीमूनवर काम का करावं लागावं? बरोबर. यातून त्या स्टार्टअपच्या कार्यसंस्कृतीवरच प्रश्न उभा राहतो. जबाबदारीच्या वाटपावर प्रश्न निर्माण होतो. आणि हा मुद्दा इतका प्रभावी ठरला की शेवटी तिच्या भावाला, मेहुलला, एक पाऊल मागे घ्यावं लागलं. हो, त्यांनी कबूल केलं की त्याला हे वागणं योग्य वाटत नाही आणि भविष्यात अशा वर्तनाला प्रोत्साहन देण्याचा त्याचा कोणताही हेतू नाही. पण मला वाटतं ही घटना फक्त एका फोटोपुरती नाहीये. नाही, अजिबात नाही. यातून एक मोठा सामाजिक मुद्दा समोर येतो. कामाप्रती असलेली निष्ठा आणि कामाचं व्यसन, यात एक खूप पुसट रेषा आहे. आणि ती रेषा आपणच तर पुसट करत चाललो नाही ना. अगदी. आणि म्हणूनच विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की ही रेषा नक्की आकायची कोणी? म्हणजे कंपनीने, समाजाने, की त्या व्यक्तीने स्वतः? मला वाटतं यावर प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे.